नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अग्निपंख क्लासेस पुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण डेली यूजेस सेंटेन्सचे काही व्हिडिओ अपलोड करत आहोत. याबरोबरच मी आज तुमच्यासाठी असाच एक छोट्या सेंटेन्सचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. बघूयात आज आपण कुठल्या प्रकारामध्ये किंवा कुठले छोटे जे वाक्य आहेत जे आपण नेहमी बोलण्याचं मिस करून जातो. इंग्लिश शिकण्याची आवड आहे पण आपण बोलतच नाही आहेत, किंवा छोटे वाक्य आहेत पण ते लक्षातच येत नाही आहेत पटकन. तर अशा वेळेला तुम्हाला या व्हिडिओचा खूप उपयोग होणार आहे. बघूयात आज आपलं पहिलं वाक्य काय आहे ते. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. मला माझ्यावर विश्वास आहे. एखादी गोष्ट आहे तुम्ही करू शकताय, इतरांना असं फुल कॉन्फिडन्स नाही आहे तुमच्याबद्दल, तुम्ही करणार आहेत का नाही. थोडंसं सगळ्यांना वाटते की तुम्ही त्या ठिकाणी कसे असाल किंवा ती गोष्ट तुम्ही हँडल करणार आहेत का नाही. त्यावेळेला जर आपला सेल्फ कॉन्फिडन्स जर व्यवस्थित असेल, पूर्ण असेल, तर आपण सांगू शकतो का माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणजे मी हे काम कॉन्फिडन्सली करू शकते. तर त्यावेळेला काय सांगायचं, आय बिलीव्ह इन माय सेल्फ. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. इतरांवर विश्वास ठेवण्यापेक्षा किंवा इतरांवर डिपेंड राहण्यापेक्षा आपण आपल्यावर स्वतःवर विश्वास ठेवू शकतो आणि आपण आपली कामं पूर्ण आणि चांगल्या प्रकारे करू शकतो. तर त्यावेळेला काय म्हणणार, आय बिलीव्ह इन माय सेल्फ. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. मला माझ्यावर विश्वास आहे. व्हॉट आर यू लुकिंग फॉर. तू काही शोधत आहेस का. एखादी व्यक्ती इकडे तिकडे सतत काहीतरी बघते, तर त्यावेळेला तुम्ही म्हणू शकता व्हॉट आर यू लुकिंग फॉर. तू काय शोधत आहेस किंवा तू काय शोधत आहेस का. ठीक आहे. आय डोंट हॅव अ टाईम. माझ्याकडे वेळ नाही. माझ्याकडे वेळ नाही, मला भरपूर काम आहे. त्यावेळेला आय डोंट हॅव अ टाईम. नथिंग. काहीच नाही किंवा काही नाही. आपल्याला जर बोलायचं असेल एखाद्याला, काही नाही आहे रे बाबा, काही नाही जर बोलायचं असेल तर नथिंग. एकच छोटासा शब्द आहे. नॉट अगेन. पुन्हा नाही. त्याच गोष्टीविषयी चर्चा पुन्हा नाही, किंवा तीच गोष्ट, एखादी गोष्ट करू नको म्हटलं तर ती परत करणे नाही. तर पुन्हा नाही, नॉट अगेन. सी यू अगेन. पुन्हा भेटू. एखाद्या व्यक्तीला आपण भेटतोय, परत बोलायचं आहे, भेटायचं आहे, तर त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो, सी यू अगेन. पुन्हा भेटू. लिसन टू मी. माझं ऐका. लिसन टू मी. माझं ऐका. त्याच्यानंतर आहे गो स्लो. हळू चाल. गो स्लो. हळू चाल. त्याच्यानंतर आहे टू गुड. एखादी खूप चांगली गोष्ट, आपल्याला कौतुकास्पद, एखाद्याचं कौतुक करावं वाटते, खूप छान आहेत, आपण म्हणतो टू गुड. ठीक आहे. त्याच्यानंतर वेट फॉर मी. माझी वाट बघ. एखादी मैत्रीण आहे, मित्र आहे, आपल्याला कॉल करतोय, ये तू इथं, आम्ही तुझी वाट बघतोय, थांबलोय. आपण तुम्ही सांगता तुम्ही निघून नका जाऊ, मी येतोय किंवा मी येते. तर वेट फॉर मी. माझी वाट बघा. वेट फॉर मी. बघूयात विद्यार्थ्यांनो पुढचं वाक्य काय आहे ते. पुढचं वाक्य आहे, डू यू वॉच टी व्ही. तू टी व्ही पाहतेस का. तुम्ही टी व्ही बघता का. तू टी व्ही बघतेस का. त्यावेळेला काय बोलू शकतो आपण, डू यू वॉच टी व्ही. डू यू वॉच टी व्ही. त्यानंतर आहे इट्स नाऊ ऑर नेव्हर. आता नाही तर कधीच नाही. हे वाक्य आपण नेहमी बोलतो, आता नाही तर कधीच नाही. त्यावेळेला आपण काय बोललेलं पाहिजे, इट्स नाऊ ऑर नेव्हर. इट्स नाऊ ऑर नेव्हर. हीट द वॉटर. पाणी गरम करा. थंडीचे खूप दिवस आहेत, आपण नेहमी बोलतो हे वाक्य, हीट द वॉटर. पाणी गरम करा. ही लाईड टू मी. तो माझ्याशी खोटं बोलला. एखादा व्यक्ती जर आपल्याशी खोटं बोलत असेल, खोटं वागत असेल, तर आपल्याला खूप त्रास होतो. त्यावेळेला आपण त्यावेळेला काय बोलतो, ही लाईड टू मी. तो माझ्याशी खोटं बोलला. हर ट्रिक्ड मी. त्याने मला फसवलं. तो माझ्याशी खोटं बोलला. खोटं बोलून त्याने मला फसवलं. ही ट्रिक्ड मी. त्याने मला फसवलं. ही ट्रिक्ड मी. आय बिलीव्ह हर. माझा तिच्यावर विश्वास आहे. माझा तिच्यावर विश्वास आहे. आय बिलीव्ह हर. आय डिडंट कॉल. मी कॉल केला नाही. मी फोन केलेला नाही. आय डिडंट कॉल. आय डिडंट नो. मला माहिती नव्हतं. आय डिडंट नो. मला माहिती नव्हतं. आय हॅव अ कोल्ड. मला सर्दी झाली आहे. थंडीचे दिवस आहेत, प्रत्येकालाच हे आजार होणारच आहेत, होतातच. तर त्यावेळेला आपल्याला सर्दी ताप जर झाला तर आपण म्हणतो आय हॅव अ कोल्ड. मला सर्दी झाली आहे. आय नो इंग्लिश. एवढे सगळे वाक्य बोलल्यानंतर तुम्ही शेवटचं वाक्य तर बोलूच शकता, आय नो इंग्लिश. मला इंग्रजी येतं. चला तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला तुम्हाला हाच आमचा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा. आणि आणखीन नवनवीन आमचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूयात आपण परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.